मकर रास गुढीपाडव्याला हे 3 मोठे बदल होणार. स्वामींचा इशारा. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मकर राशीच्या माझ्या कष्टाळू आणि जिद्दी बांधवांनो, जुनं ते विसरा, आता नवा सूर्य उगवलाय. आज फक्त कॅलेंडरचं पान बदलत नाहीये, तर तुमच्या नशिबाचं पान बदलणार आहे. आज 19 मार्च, गुढीपाडवा, नवीन वर्षाचा पहिला दिवस. आजच्या दिवसाचं बोधवचन लक्षात ठेवा. कडुनिंबाचा पाला खाल्ल्याशिवाय रसाळ साखरेची चव कळत नाही. तसेच संघर्षाच्या कडू घोटानंतरच यशाची गुढी उंच उभारता येते. गेल्या वर्षभरात तुम्ही खूप सोसलं असेल, पण आज या पराभव नाम संवत्सराच्या सुरुवातीला स्वामी तुमच्या पाठीशी ठाम उभे आहेत. मकर रास आणि गुढीपाडव्याचा हा खास योग तुमच्या आयुष्यात काय क्रांती घडवणार आहे, चला पाहूया. पंचांग आणि शुभवेळ. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, नवीन वर्षाची सुरुवात. आज अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यांचा दुर्मिळ संगम आहे. शुभ मुहूर्त सकाळी 6:25 ते 10:40. या दरम्यान गुढी उभारणे अत्यंत फलदायी राहील. आजचा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने कोणतीही नवीन सुरुवात करण्यासाठी स्वामींची अनुमती घ्यायची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा आणि कामाला लागा. आज दुपारी 12:20 ते 1:50 ही स्वामींची वेळ आहे. या काळात केलेली प्रार्थना थेट ब्रह्मांडात पोहोचेल. करिअर आणि व्यवसाय. मकर राशीच्या लोकांनो, आज शालिवाहन शके 1948च्या सुरुवातीलाच तुमच्या दशम भावात ग्रहांची स्थिती अतिशय मजबूत आहे. नोकरी. जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून प्रमोशन किंवा बदलीच्या प्रतीक्षेत असाल, तर आजचा गुढीपाडवा तुमच्यासाठी शुभवार्ता घेऊन येईल. वरिष्ठांशी असलेले तुमचे संबंध सुधारतील. व्यवसाय. नवीन उद्योगाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी आजचा दिवस गोल्डन आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आज पारदर्शकतेचा फायदा होईल. लोखंड, सिमेंट किंवा बांधकामाशी संबंधित मकर राशीच्या व्यापाऱ्यांनी आज एखादा मोठा करार करण्यास हरकत नाही. स्वामींचा मंत्र. कामाला सुरुवात करण्यापूर्वी अशक्य ही शक्य करतील स्वामी हा विचार मनात ठेवा. आर्थिक स्थिती. मकर राशीसाठी आजचा दिवस लक्ष्मी प्राप्तीचा आहे. गुढीपाडव्याचा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त तुमच्या तिजोरीचे दरवाजे उघडणारा ठरेल. गुंतवणूक. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा सोन्यात गुंतवणूक करू इच्छित असाल, तर आजचा दिवस दीर्घकालीन फायद्याचा आहे. धनलाभ. जुनी अडकलेली देणी किंवा कोर्ट कचेरीच्या कामातून धनप्राप्ती होण्याचे योग आहेत. मात्र चैनीच्या वस्तूंवर अवाजवी खर्च टाळा. टीप. आज गुढीच्या गुढीला साखरेची गाठी अर्पण करताना मनोमन तुमची आर्थिक अडचण स्वामींना सांगा, मार्ग नक्की मिळेल. आरोग्य आणि मानसिक शांती. तुमचा राशी स्वामी शनी असल्यामुळे तुम्ही कष्टाळू आहात, पण कामाच्या व्यापात आरोग्याकडे दुर्लक्ष करता. शारीरिक. आज पचनशक्तीवर थोडा ताण येऊ शकतो, त्यामुळे कडुनिंबाचा प्रसाद थोडा जास्त प्रमाणात घेणे किंवा लिंबू पाण्याचे सेवन करणे हिताचे ठरेल. जुन्या आजारातून मुक्त होण्यासाठी आजपासून नवीन उपचार सुरू करणे फलदायी ठरेल. मानसिक. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मनातील नकारात्मक विचार काढून टाका. श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने तुमचे मानसिक बळ वाढेल आणि चिडचिड कमी होईल. कौटुंबिक सुख. मकर राशीच्या जातकांसाठी आज कौटुंबिक आनंदाची गुढी उभी राहील. नातेसंबंध. जोडीदारासोबतच्या जुन्या वादावर आज पडदा पडेल. नवीन वर्षाच्या संकल्पात कुटुंबाला अधिक वेळ देण्याचे ठरवा. मंगल कार्य. घरात लग्नाचे किंवा वास्तूचे योग जुळून येत आहेत. पाहुण्यांच्या आगमनाने घरात चैतन्य येईल. सल्ला. आज घरातील कुलदैवताचे आणि स्वामींचे दर्शन सहकुटुंब घ्या. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल. विद्यार्थी आणि शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस संकल्प करण्याचा आहे. अभ्यास. ग्रहांची साथ मिळाल्यामुळे तुमची आकलन शक्ती वाढेल. गणितासारख्या अवघड विषयात मकर राशीच्या विद्यार्थ्यांना आज विशेष प्रगती दिसेल. परदेशातील शिक्षण. ज्यांना बाहेरच्या देशात जाऊन शिकायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस कागदोपत्री प्रक्रियेला सुरुवात करण्यासाठी उत्तम आहे. स्वामींचा आशीर्वाद. अभ्यासाच्या टेबलावर स्वामींचा एक छोटा फोटो ठेवा, यामुळे अभ्यासात मन रमेल. शुभ रंग आणि अंक. शुभ रंग भगवा आणि सोनेरी. कसा वापरावा. आज गुढी उभारताना भगव्या रंगाचे वस्त्र परिधान करा किंवा खिशात भगव्या रंगाचा रुमाल ठेवा. हे रंग तुमच्या कुंडलीतील सूर्य आणि गुरु ग्रहांची शक्ती वाढवतात, ज्यामुळे समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. शुभ अंक 9 आणि 1.
कसा वापरावा? आज एखादी महत्त्वाची खरेदी करायची असेल तर 9 किंवा 1 या अंकांच्या पटीत करा. नवीन कामाची सुरुवात करताना वेळेत या अंकांचा समावेश असेल तर यश हमखास मिळते. स्वामींचा महाउपाय. पाडवा विशेष. आज गुढीपाडव्याला मकर राशीसाठी स्वामींचा अत्यंत प्रभावी उपाय. आज दुपारी 4 वाजण्यापूर्वी स्वामींच्या फोटोसमोर बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करा. जप झाल्यानंतर एका तांब्यात पाणी घेऊन त्यात तुळशीचे पान टाका आणि ते पाणी पूर्ण घरभर शिंपडा. यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाईल. विशेष उपाय म्हणजे आज गुढी उतरवताना मिळणारी कडुनिंबाची पाने सुकवून ती तुमच्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवा. यामुळे वर्षभर पैशाची कमतरता भासणार नाही असा भाविकांचा विश्वास आहे. उद्याचा राजयोग. मकर राशीच्या लोकांनो, पाडवाचा सण तर झालाच, पण उद्याचा दिवस तुमच्यासाठी ग्रहांचे विशेष परिवर्तन घेऊन येत आहे. उद्या अशा एका व्यक्तीची भेट होणार आहे जी तुमचे भविष्य बदलू शकते. कोण आहे ती व्यक्ती? उद्याच्या भागात सविस्तर जाणून घेऊया. हे होतं मकर राशीचं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.